रस्त्याचे भूमिपूजन सोहळा खासदार हेमंत सावरा यांच्या हस्ते आज 19 मेला मोठ्या उत्साहात पार पडले। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू आहे। वेळगाव कोंढाण या रस्त्याची 20 वर्षापासून अवस्था दयनीय झाली होती। त्या रस्त्याला रस्ते न म्हणता खड्डेवाला रस्ता अशी म्हणण्याची वेळ आली होती। त्या रस्त्यावर अनेक अपघात झाले। पावसामध्ये गाडी चालवत असताना वाहन धारकांना रस्ता कुठे आहे असा प्रश्न पडायचा। या रस्त्यासाठी ग्रामस्थ कार्यकर्ते यांनी कित्येक वेळा आंदोलने मोर्चे सुद्धा काढले, तरी सुद्धा हा रस्ता जैसे थे तसाच होता। प्रत्येक वर्षी ह्या रस्त्याची अवस्था दयनीय होत होती। अखेर 20 वर्षांनी या रस्त्याला मुहूर्त मिळाला आणि आता ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होईल अशी म्हणण्याची वेळ आली आहे। खासदार हेमंत सावरा हे आज म्हणाले की हा रस्ता दर्जेदार होईल, पण ग्रामस्थांना असा प्रश्न पडला आहे की खरंच हा रस्ता दर्जेदार होईल की 6 महिन्यांनी ह्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतील। कारण की ग्रामस्थांना पडणारा प्रश्न हा बरोबरच आहे, कारण की आपण पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील रस्ता असो किंवा गाव खेड्यातील रस्ता असो, त्या रस्त्यांची आपण अवस्था बघतो। रस्ता सुरू होऊन उद्घाटन झाल्यानंतर 1 महिन्याने त्या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात होते। मग खरंच हे रस्ते दर्जेदार म्हणावे का, की फक्त उद्घाटनावेळी येतात आणि म्हणतात की हे रस्ते दर्जेदार होतील, पण इथल्या खासदार आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी खरंच हे रस्ते दर्जेदार व नीट टिकाऊ हवेत याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। खासदार हेमंत सावरा हे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात। ते ग्रामस्थ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात। महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा पालघर यांच्याद्वारे आज मोनर येथील वेळगाव कोंढाण या रस्त्याचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या भूमिपूजन सोहळ्याला खासदार हेमंत सावरा हे उपस्थित होते। आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे, कोंढाण ग्रामपंचायतच्या सरपंच गीता धापसी, उपसरपंच, कार्यकर्ते, अभियंता श्रद्धा शेळके तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले, कोंढाण। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधलं मनोर ते वेळगाव हे खूप बहुचर्चित बहुप्रतीक्षित असलेलं 20 वर्षापासूनची इथल्या जनतेची मागणी होती। सर बऱ्याच वेळेस या रस्त्यावर आंदोलन झाली होती। आमचे सहकारी संतोषजी जनाटेसुद्धा याविषयी मागच्या वर्षी ज्यांनी आंदोलन केलं होतं। तर तो रस्ता व्हावा ह्या दृष्टिकोनातून आणि तो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून व्हावा यासाठी सगळेजण प्रयत्नशील होते आणि म्हणून तो रस्ता खरं तर टेक्निकल काही अडचणी होत्या। तो आधी MDR म्हणून मंजूर झाला होता, परंतु नंतर तो वर्ग करून घेण्यामध्ये इथल्या आमचे कार्यकारी अभियंता शेळके मॅडमनी खूप चांगलं योगदान दिलं आणि त्यामुळे केंद्रामध्ये जो पाठपुरावा होता तो आम्ही केला आणि त्यामुळे हा रस्ता मंजूर झालेला आहे। त्याचा आज विधिवत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत इथे भूमिपूजन झालेलं आहे आणि आपण बघणार आहोत की साधारणतः 1 वर्षामध्ये हा रस्ता लोकार्पण होणार आहे। साधारणतः 7.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 6 किलोमीटर डांबरीकरण, जवळजवळ 1600 मीटर हा कॉन्क्रिटीकरण असणार आहे आणि त्यामुळे मनोरपासून वेळगावपर्यंत जे गावं लागतात, ज्या ग्रामपंचायत, त्या सर्वांना याची सोयीसुविधा मिळणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की अतिशय चांगला क्वालिटीचा रोड हा निर्माण होणारच आहे, कारण त्याचं मेंटेनन्ससुद्धा 5 वर्ष राहणार आहे आणि त्याचं मेंटेनन्स 5 वर्ष कॉन्ट्रॅक्टर करणार आहे आणि त्यामुळे एक चांगला रस्ता इथल्या ग्रामीण भागाला मिळेल। मला वाटतं की या निमित्ताने केंद्र सरकारने ग्रामीण भागामध्ये दळणवळणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात ह्यासाठी खूप चांगला निधी
दिलेला आहे. मागच्या काळामधील ज्या गोष्टी प्रलंबित होत्या अशा सर्व रस्त्यांचे आता रोड चांगले व्हावेत ह्या दृष्टिकोनातून आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये साधारणतः 17 रोड्स जवळजवळ 128 किलोमीटरचे रोड्स हे मंजूर झालेले आहेत आणि त्याचा निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे रोड चांगले व्हावेत, चांगल्या क्वालिटीचे व्हावेत ह्यासाठी आम्हीसुद्धा सूचना दिल्या आहेत. माननीय कार्यकारी अभियंता यांनासुद्धा सांगितलेलं की रोड चांगला क्वालिटीचा निर्माण झाला पाहिजे आणि कोणतीही कंप्लेंट आली नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून. आणि त्यामुळे रोडची काम करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, विना अडथळा तो पूर्ण व्हावा, जेणेकरून तो लवकरात लवकर लोकार्पण व्हावा ह्या दृष्टीने प्रयत्न करावे. आणि त्यामुळे आजच्या जे भूमिपूजनाच्या निमित्ताने खूप चांगल्या वातावरणात ते आज भूमिपूजन झालं, त्यामुळे सगळ्यांचे आभार.